कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे तुम्ही सगळे तयार झालात का? भाऊ नमस्कार करतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद काकू. डंबू एवढा वेळ नाही लागत तुला रेडी बस. व्हायला. हॅपी बर्थडे. थँक्यू स्पेशल आहे आज. काका म्हणजे स्पेशल डे आहे, त्याचा बर्थडे आहे ना आज. नमस्कार करू दे आता तुला. मगाशी तू नाही म्हटलं. आशू आई खूप खूप मोठा हो, सुखी राहा. हो. आणि आता मी पण आशीर्वाद देतो तुला. काय? लवकरात लवकर तुझं लग्न होऊ दे. असाच हसत राहा, आनंदी राहा आणि संसार आनंदाने कर. हॅपी बर्थडे आशू. भाई वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद भाई धन्यवाद. ते जाऊ दे, शुभेच्छा वगैरे सगळं होत राहतं. गिफ्ट कुठे आहे माझं ते? मी स्वतः तुला विश करायला आलोय. मी आयुष्यभर तुझ्यासोबत असणारे हेच मोठं गिफ्ट आहे. भाई हे आज ना मी असली काही नौटंकी ऐकून घेणार नाही. मला गिफ्ट पाहिजे माझं. हॅपी बर्थडे आशू. अरे थँक्यू. पण मी गिफ्ट आणलंय बरं का तुझ्यासाठी. ओके. पाहिलं भाई, काय? सोर्स महत्वाचा नाही, हेच गिफ्ट माझ्याकडून नाहीये. हे नौटंकी तू बस नव्हती. गिफ्ट खूप स्पेशल आहे. सरप्राईज आहे आणि त्यासाठी तुला डोळे बंद करावे लागतील. डोळे बंद? कशाला डोळे बंद? आशू या प्लीज क्लोज युअर आईज. नाही मग तू दे ना मला असंच गिफ्ट. डोळे कशाला बंद करायचे? आशू ती म्हणते ना डोळे बंद कर, मग कर. ओके. वियर्ड. ओके. काय एवढा सस्पेन्स आहे? And now you can open your eyes. हे काय? हे कशाला? आशू आता हे ब्रेसलेट म्हणजे आपली एंगेजमेंट झाली असं समज. व्हॉट? हे निरंजन असं या बाजूला ठेवत, कुठेही ठेवते. अगं अक्षता कुठे आहेत? आण जा. बाईसाहेब फुलांच्या पाकळ्या आहेत ना, आज देवासाठी जास्तीची फुलं आणली होती. नको, अक्षताच हव्यात. अगं अक्षता समृद्धीचं प्रतीक असतात. ज्याच्या डोक्यावर टाकायच्या त्याची भरभराट होते. रीती भाती आहेत त्या पाळायला हव्यात. अगदी खरं आहे आई तुझं. अक्षताण आई, ओवाळणीच्या ताटाबद्दल पण किती पर्टिक्युलर असतेस ना ग तू. परंपरा आहेत त्या पाळायच्या असतात. पण तुझी हीच परंपरा लाथाडून आज कुणीतरी घरी येत आहे आपल्या. माहिती आहे ना तुला? काय रे, कोण येत आहे? अरे पण सांग ना कोण येणार आहे. काय? हा सांगतो. कसं सांगायचं असा प्रश्न पडलाय का? असा प्रश्न का पडेल मला? कसं सांग काय? आशू पण असं कोण येत आहे? भाऊ
एक महत्वाची व्यक्ती आहे, ती येणार आहे. काय रे आशू, लाजतोयस कशाला? मी नाही लाजत आहे. नाही नाही, आता तर मला कळलंच पाहिजे की कोण येणार आहे, सांग. येईल तेव्हा कळेल ना. वहिनी येणार आहे. कोण कोण वहिनी? दिव्या, मी काय म्हणते, दिव्या दिव्या, हा, कुठे हरवली आहेस तू? हे जे काही आहे हरवून जाण्यासारखंच आहे. खरंय तुझं. अगं इथे घरातली माणसंच घरातल्या घरात हरवत असतील. दिव्या, खरंच खूप लकी आहेस. आतापर्यंत तू एवढ्या मुलांना नाही म्हणालीस, त्याचंच फळ मिळतंय. ते म्हणतात ना, ज्याच्या नशिबात जे लिहिलं असतं त्याला ते मिळतंच. आणि बघ, माझ्या नशिबात त्या खुराड्यातून डायरेक्ट ह्या महालात येणं लिहिलं होतं. मला वाटतंय त्या या सजावटीच्या पैशातून आपल्या एरियामधली 2 घरं येतील. दिव्या, तू तुलना करून तुझ्याच घराचा अपमान करतेयस. आता हे घर पण माझंच होणार आहे आणि मी माझ्या नव्या घराचं कौतुक करते. दिव्या, हाय. हाय. सॉरी आय गॉट कॅरीड अवे. तू कधी आलीस? आताच. हाय. आणि मग इथे काय करतेस? हॅपी बर्थडे तुम्हाला. तुम्हाला काय, मी त्या दिवशी म्हटलं की मला प्लीज आवाजाव करू नकोस. हॅपी बर्थडे तुला. चला ना, सगळे वाट बघतायत. सगळे म्हणजे मी वाट बघतोय. चला या. ये आई. अगं हे बघ कोण आलंय. अरे या 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 वहिनी, या. ही बघा आली, या घरची होणारी सून. हा, थांब थांब दिव्या, थांब. तू पहिल्यांदा या घराचा उंबरठा ओलांडतेस तेव्हा आधी उजवा पाय आत टाक आणि मग घरात ये. अगं वहिनी, तुला बघितलं ना की मला एकदम छान वाटतं. अगं तिला आत तर येऊ देत. हो, ये ये. थांबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.